आज एकूणच आपल्या विदर्भासाठी आणि संतभूमी असलेल्या या अमरावतीसाठी, अमरावतीकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक असा हा आजचा दिवस आहे, आजचा क्षण आहे की देशातील एक चांगल्या प्रकारची विमानसेवा आता अमरावतीपासून सुरू होतीये आणि त्यासाठी आज मुंबई ते अमरावती आणि अमरावती ते मुंबई या विमानसेवेला शुभारंभ होतोय आणि त्याशिवाय 280 कोटी रुपये खर्च करून जी अमरावती विमानतळाची नवीन इमारत झाली त्याचाही लोकार्पण सोहळा या निमित्तानं आज होतोय। या भव्य अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष करून खूप परिश्रम घेतले, पाठपुरावा केला, ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे, देशाचे सर्वात तरुण मंत्री, देशातील संपूर्ण भारत देशाचे सर्वात तरुण मंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री आदरणीय राममोहन नायडूजी, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच या विभागातील आमदार, खासदार, MADC, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचे सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्व अमरावतीकरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण आज साक्षीदार होणार आहोत। खरं तर विदर्भामध्ये नागपूर हे एक विमानतळ आपल्यासाठी होतं, परंतु ते पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना सोयीचं होतं, परंतु पश्चिम विदर्भासाठी आपल्याला आवश्यक असलेली विमानसेवा आता सुरू झाली आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आता व्यापार असेल, पर्यटन असेल, दळणवळण असेल, शिक्षण असेल, किंबहुना रोजगार निर्मिती असेल, यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मदत होईल। आज मुंबईला आपण जोडलं गेलोय, पण पुढच्या काळात, भविष्यात निश्चितपणे अमरावतीवरनं देशात आणि राज्यात सुद्धा या इतर ठिकाणी सुद्धा विमानसेवा निश्चित पुढच्या काळामध्ये सुरू होईल। खरं तर मित्रांनो, गेल्या 10 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर या देशातील या विमान वाहतूक क्षेत्रानं खूप मोठी क्रांती केली। आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपल्या देशामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय या क्षेत्रासंदर्भात गेल्या 10 वर्षात झाले। खरं तर मागच्या 70 वर्षामध्ये या देशात केवळ 74 विमानतळ होती आणि आज आपण पाहिलं तर आज या देशामध्ये 160 विमानतळ झाली। म्हणजे मागच्या केवळ 10 वर्षात या देशामध्ये 86 नवीन विमानतळ माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली। आणि म्हणून खरं तर लोक आपण पाहिलं तर बस मागतात, रेल्वे मागतात, पण अलीकडच्या काळात लोक आता विमानसेवा मागायला लागलेत। हे विकसित भारताच्या दृष्टीनं, संकल्पाच्या दृष्टीने टाकलेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून या मागच्या 10 वर्षातली एकूण जर कामगिरी पाहिली तर प्रवासी संख्या सुद्धा दुप्पट झाली। ती मागच्या 2014 साली जवळपास 17 कोटी जी आपली प्रवासी संख्या होती, जी प्रवास विमानाने या देशातली करत होती, ती मागच्या 10 वर्षात, केवळ 10 वर्षात 38 कोटी लोकांनी, या देशातील लोकांनी विमान प्रवास केला। आणि म्हणून आज देशात आपण जर पाहिलं तर जवळपास 600च्या वरती विमानं कार्यरत आहेत आणि पुढच्या जवळपास 2027 पर्यंत आपल्या देशामध्ये 1100 पेक्षा अधिक विमानं असतील आणि विमानसेवा त्या माध्यमातून आपल्याला मिळेल। आपण जर पाहिलं तर 2023 आणि 24 केवळ साहेब एका वर्षामध्ये आपल्या भारतीय विमानसेवा कंपन्यांनी जवळजवळ 1120 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे। म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललोय याची ही मला असं वाटतं की एक या ठिकाणी प्रचिती आपल्याला येईल। आणि म्हणूनच हे सगळं काम पाहता आज जगातल्या या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावरती आहोत। इतकी मोठी उपलब्धी मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी झाली। आणि म्हणून माननीय मोदीजींनी जे सांगितलं की 2047चा एक विकसित भारत आपल्याला घडवायचा आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून विमान वाहतूक क्षेत्रामध्ये
आज माननीय देशात मी म्हणाल तसं सर्वात तरुण मंत्री माननीय राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय आणि पुढच्या काळात आपल्या नेतृत्वाखाली या देशात 2047 पर्यंत जे उद्दिष्ट ठेवलंय तर या देशात जवळपास 400 विमानतळ होण्याचा संकल्प आपण केलाय आणि तो निश्चितपणे माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण करू. आणि म्हणून हे सगळं करत असताना निश्चितपणे माननीय मोदीजी म्हणतात की हवाई चप्पल पहननेवाला हवाई सफर करेगा. इथे माननीय मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला की त्याच्या आवाक्यात येणारं त्याला सर्वसामान्य देशवासियाला त्याला आर्थिकदृष्ट्या त्याच्या आवाक्यात येणारा एक विमान प्रवास त्याला दिला पाहिजे. आणि म्हणून आज ज्या मार्गाचं आपण उद्घाटन केलं त्या आपल्याला साधारणतः या उडान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी उडे देश का आप नागरिक ही संकल्पना देत ही योजना आणली आणि 2017 सालीपासून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या योजनेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत पोहोचायला आता खूप सोयीचं झालं. ही विमान सेवा सुरू झाली आणि या माध्यमातून गेल्या 8 वर्षात आपल्या देशात एकूण 621 हवाई मार्ग सुरू झाले आणि आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये 88 विमानतळ विकसित करण्यात आली. जसं आज आपलं अमरावतीचं विमानतळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आलं अशी देशामध्ये 88 विमानतळं ही विमान या उडान योजनेच्या संदर्भात कार्यान्वित झाली. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की जवळपास मागच्या या सगळ्या 8 वर्षाच्या काळात या उडान योजनेच्या माध्यमातून आमचा सर्वसामान्य माणूस प्रवास करू लागला आणि त्याच्यामध्ये जवळपास 1.5 कोटी नागरिकांनी मागच्या 8 वर्षात या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये प्रवास केला. आता आपण पाहिलं असेल नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प झाला आणि त्यामध्ये माननीय मोदीजींनी ही सुद्धा घोषणा केली की ही उडान योजना पुढचे 10 वर्ष सुरू राहणार आहे मित्रांनो. आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षात या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास 4 कोटी लोक आता पुढच्या काळात जोडली जातील. आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपलं डबल इंजिनचं सरकार आहे मान्य मोदीजींचं सरकार आणि खाली आपले कणखर नेतृत्व मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील शिंदे साहेब असतील यांचं महायुतीचं सरकार हे डबल इंजिनचं सरकार सुद्धा या विमान क्षेत्राला विमान वाहतूक क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आज खूप काम करत आहे. मी आपल्याला 2-3 उदाहरणं देईल की नवी मुंबईसारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतंच पुढच्या काही काळामध्ये सुरू होत आहे. पुरंदर सारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. या राज्यातल्या शिर्डीसारखं विमानतळ 24 तास सुरू झालं. सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी मान्य देवेंद्रजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून VGF देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये. पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी प्रवाहात आणण्यासाठी म्हणून या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करतंय. आणि त्यामुळे या राज्यात आजही आपल्या राज्यात उडान योजनेच्या माध्यमातून जवळपास आपण जर पाहिलं तर 157 मार्ग मंजूर झाले होते आणि आज 105 मार्ग हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत उडान योजनेच्या माध्यमातून. आणि म्हणून 18 लाख प्रवासी जवळपास या राज्यातले ज्यांनी या उडान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रवास केला. पुढचे सुद्धा अनेक ठिकाणं आहेत, अनेक विमानसेवा त्या आपल्याला सुरू निश्चितपणे करायच्यात. मी जसं म्हणलं की राममोहन नायडू जे आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, सगळेच नेते जे आपले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित 52 जागा ज्या आहेत की ज्या ठिकाणी आता आपल्याला विमानसेवा सुरू करण्याचं आपल्याला आवश्यकता आहे ती सुद्धा पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून आपण सुरू करू शकतो. त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा या क्षेत्रासाठी आज केंद्र सरकार म्हणून मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये काम सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी असतील, मान्य दादा असेल, शिंदेसाहेब असतील, ही मंडळी 24 तास काम करणारे नेते मंडळी आपल्याला मिळालेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की डबल इंजिनचं सरकार आपण म्हणतो विकसित भारताचा संकल्प मान्य मोदीजींनी केला तो तर निश्चित आपण सगळे पूर्ण करू. पण विकसित महाराष्ट्राचा सुद्धा जो संकल्प मान्य देवेंद्रजींनी केला, आपल्या सगळ्या दादा असतील, शिंदेसाहेब असतील यांनी केलाय तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप भरीव काम सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये ते अधिक चांगल्या पद्धतीनं काम निश्चितपणे पूर्ण होईल. पुन्हा एकदा अमरावतीकरांचं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छाही देतो. खरं तर ही संतभूमी आहे राज्यातली, अनेक वेगवेगळ्या अर्थानं ह्या पश्चिम विदर्भात असेल, पूर्व विदर्भात या दोन्ही ठिकाणी एक नवीन आता हब तयार झालं आणि इथून आता राज्यात देशात विमानसेवा नव्याने सुरू झाली. त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी हे सगळं करण्यासाठी म्हणून आमच्या केंद्र सरकारमधली आमची सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल किंवा MADCच्या माध्यमातून केलेलं आपण सगळ्यांनी काम असेल त्या सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.